आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नववर्षाची सुरुवात गडचिरोलीच्या दौऱ्याने केली आहे। त्यांनी गडचिरोलीत जवानांची भेट घेतली आणि या दौऱ्यावेळी 11 कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। या दौऱ्यातनं फडणवीसांनी नक्षलवादाचा बिमोड करण्याचा इशारा दिलाय। फडणवीसांच्या आजच्या दौऱ्यामुळे दुर्लक्षित गडचिरोली जिल्ह्याचं विकासाच्या दिशेने एक पाऊल पडलंय। फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याचा आढावा घेऊया आमच्या रिपोर्टमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नववर्षाची सुरुवात गडचिरोली दौऱ्याने केली आहे। या दौऱ्यात त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलंय। गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याची घोषणा फडणवीसांनी या दौऱ्यात केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोनसरीतील लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या पोलाद प्रकल्पाचं लोकार्पण केलं। गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उद्योग श्रेणीतील हा पहिलाच उद्योग आहे। 6200 कोटींच्या गुंतवणुकीच्या ग्रीन मायनिंग प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय। अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे। 10,000 लोकांना रोजगार मिळाला आहे। 5,000 अजून 10 महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच गडचिरोली दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामुळे नक्षल चळवळ संपवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात C60 जवानांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केलाय। यानंतर फडणवीसांच्या उपस्थितीत 11 कुख्यात माओवाद्यांनी शस्त्र टाकत आत्मसमर्पण केलं। आमच्या पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद हा जवळजवळ आता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलंय। उत्तर गडचिरोली आता माओवादापासून मुक्त झाली आहे आणि लवकरच दक्षिण गडचिरोली ही माओवादापासून मुक्त होईल, याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही की गेल्या 4-5 वर्षामध्ये आपल्या गडचिरोलीतून एकही युवक किंवा युवती ही माओवादी संघटनेत सामील झाली नाही। फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर इथल्या 15 गावांमध्ये एसटी बस धावणार आहे। फडणवीसांच्या हस्ते अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। फडणवीसांनी एसटीचं लोकार्पण केल्यानंतर गावकऱ्यांसोबत बसने प्रवासही केला। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांनी एसटीने प्रवास केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। मुख्यमंत्र्यांनी नववर्षाची सुरुवात गडचिरोलीमधून केली आहे। त्यामुळे आगामी काळात दुर्लक्षित गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।